हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यासाठी आज पुन्हा बैठक. शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक. दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा. राज ठाकरेंचा कानमंत्र. तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार. राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. वरळी, दादर, माहीम, शिवडी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं. मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर. आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी. किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत. पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचं नाव नाही. उमेदवारी न मिळाल्यानं किशोरी पेडणेकर नाराज असल्याची चर्चा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार. तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी जाहीर. वार्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरणार अर्ज. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव आज भाजपमध्ये करणार प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. जागा वाटपात योग्य न्याय न मिळाल्यानं राखी जाधव नाराज. पुण्यात दिवंगत गिरीश बापट यांची सून स्वर्धा बापट यांना उमेदवारी. तर मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळक यांनाही भाजपकडून उमेदवारी. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर बातम्या पाहूयात. शिवसेना उभाटा पक्षाची 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या 60 जणांच्या यादीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव नाहीये. किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. तर या यादीतून भायखळा, शिवडी, दादर, माहीम या मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही आहे. या पहिल्या 60 जणांच्या यादीमध्ये 5 अल्पसंख्याक उमेदवारांनाही संधी देण्यात आलेली आहे. शिवसेना उभाटाची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि कुणाकुणाला इथे संधी देण्यात आलेली आहे त्यांची नावं आपण स्क्रीनवर पाहतोय. 60 जणांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यातली एक विशेष बाब म्हणजे माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर या अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाहीये. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतोय. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करतायत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करतायत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? मी तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. उभाटा मामू आहेत ते, त्यांना दुसऱ्याशिवाय त्यांना पर्याय काय? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं. दरम्यान शिवसेना उभाटा पक्षाच्या 60 उमेदवारांची यादी जाहीर झाली. किशोरी पेडणेकर यांचं नाव नाही. किशोरी पेडणेकर आता मातोश्रीवर दाखल झाल्याचं कळतं. किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी त्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या आणि आता त्या तिथून बाहेर पडल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांना अद्याप एबी फॉर्म मिळालेला नाही आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव या पहिल्या यादीमध्ये नाही आहे आणि त्यांना अद्याप एबी फॉर्म मिळालेला नसल्यामुळे त्या मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या आणि आता थोड्याच वेळापूर्वी त्या इथून बाहेर पडलेल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांची
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. सुमित, किशोरी पेडणेकर या अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आल्या होत्या, आता बाहेर पडल्या आहेत. त्यांना एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल, काय घडामोड सुरू आहे, काय माहिती आहे? कधीपर्यंत मिळेल हे आपल्याला सांगता येणार नाही, किंवा मिळेल की नाही हे देखील सांगता आता सध्यापुरते येणार नाहीये. कारण मातोश्रीवर त्या आल्या अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये इथून त्या बाहेर निघाल्या आणि त्यानंतर मग इतर जे तिथले इच्छुक आहेत, म्हणजेच गोपाळ खाडे हे 199 मधून इच्छुक आहेत त्यांच्या पत्नीसाठी, आणि ते आले मातोश्रीवर. जशा ते आले त्यानंतर किशोरी पेडणेकर बाहेर निघाल्या आणि गोपाळ खाडे आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तो तिढा, म्हणजे आता जसा 2 पक्षांमधला, मनसे आणि शिवसेनेमधला तिढा सुटला, पण पक्षांतर्गत तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, किंवा कोणाला द्यायची उमेदवारी कोणाला नाही या सगळ्या संदर्भातला खल अद्यापही सुरू आहे. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण सध्या मातोश्रीच्या बाहेर असलेलं पाहायला मिळतंय. काही इच्छुक उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत. सकाळपासूनच केव्हा आपल्याला आत बोलवलं जाईल आणि आत बोलवल्यानंतर आपल्याला इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळेल, की आपल्याला हवंय त्याला उमेदवारी मिळेल किंवा दुसऱ्याला उमेदवारी मिळेल, या सगळ्याचं ताणतणाव त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. काही लोकांना आत बोलवलं जात आहे, कोणाला उमेदवारी दिली जाते, कोणाची समजूत काढली जाते. आतापर्यंत 60 जणांना उमेदवारी दिल्याचं काही नावं समोर आहेत, पण अर्थात यापेक्षा अधिक लोकांना देखील उमेदवारी दिली असू शकते. त्यांची अधिकृत यादी कोणतीही दिलेली नाहीये. त्यामुळे आता कोणाकोणाची वर्णी लागते आणि कोणाकोणाला समजूत घालून त्यांना शांत बसवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पाहावं लागेल आता किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म मिळतो का. तुर्तास धन्यवाद सुमित आपण दिलेल्या माहितीसाठी. पुढची घडामोड पाहूया. मुंबईसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. भाजपानं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये भाजपानं तरुण उमेदवारांना संधी दिलेली आहे. या 66 जणांमध्ये 20 उमेदवार हे अमराठी आहेत, तर नुकत्याच शिवसेना उभाटा पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना देखील भाजपनं संधी दिली आहे. आकाश पुरोहित, नील सोमय्या, मकरंद नार्वेकरांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. 66 जणांची भाजपकडून ही यादी आता समोर आलेली आहे. मुंबईसाठी भाजपनं आपली ही पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि तरुणांना यात संधी देण्यात आली आहे. मला खूप आनंद होत आहे की भारतीय जनता पार्टीने जे विश्वास ठेवलेला आहे ते विश्वास मी सार्थक करेन आणि जे विकासाची कामं आहेत ते मी जोराने करेन. जसं मी 1 नंबरमध्ये काम केलं त्यापेक्षा जास्त काम मी करेन कामचे. दरम्यान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी जोरदार टोला लगावलाय. गजानन काळेंनी ट्विट केलाय आणि भाजप नेते केशव उपाध्यांना टोला लगावलाय. आमच्या केशवरावांना मुंबई महानगरपालिकेचे तिकीट तरी मिळाले की नाही. इथे पण भाजपानं बन बावनची केली आहे असं वाटतं. जोरदार टोला त्यांनी असं म्हणताना लगावलेला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलेलं आहे. ते ट्विट काय आपण पाहतोय. इथे पण भाजपानं बनवा बनवी केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि टोला लगावलेला आहे. कारण नवनाथ बन यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच मुद्द्यावरून गजानन काळे यांनी हा टोला लगावला आहे. पुढची बातमी पाहूया. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता धूसर झालेली आहे. शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्र लढणार अशी शक्यता आता इथे निर्माण झालेली आहे. कारण रात्री उशिरापर्यंत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू होती. जागा वाटपावरून तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये महायुती आता होण्याची शक्यता धूसर आहे असं दिसतंय. कारण आता शिवसेना इथे स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे असं सूत्रांकडून कळतंय. रात्री उशिरापर्यंत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली, मात्र चर्चा आणि या बैठकीमध्ये चर्चा ही निष्फळ ठरल्याचं कळतंय. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया. साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील. साहेबराव, आपण पाहतोय बैठक झाली उशिरापर्यंत, मात्र ही बैठक आणि चर्चा निष्फळ ठरली आहे का? कारण आता शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे असं समजतंय. काय अधिक माहिती आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये मागच्या काही दिवसापासून 7 दिवसापासून ही बैठका ज्या आहेत सुरू होत्या. आता 1 दिवस अडल्या, उद्याचा शेवटचा दिवस आहे याच्यामध्ये अर्ज भरण्याचा. आज काल रात्री जी आहे काल रात्री एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये तिन्ही नेते होते, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे सेना जे आहे शिवसेना, त्यांचे काही नेते होते. त्यांच्यामध्ये बैठक झालेली आहे. तर 4 ते 5 जागावरून अजून त्यांचं
बोलणी जी आहे ती फिसकटलेली समजते. कारण याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर मागच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक होते 17 नगरसेवक हे शिवसेनेत होते. शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. जी. त्यामुळे किमान सिटिंग नगरसेवक जे आहेत त्यांना किमान त्या जागा सोडाव्यात अशी त्यांची मागणी आहे. जी. आणि आज संध्याकाळी ते आपली भूमिका स्पष्ट करते की त्याच्यामध्ये कोणी लढायचं म्हणून. ठीक. जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.